आणि काही साधकांनी तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळेमध्ये आले आणि तुकोबारायांनी तेवढ्या सांगितले, बसा गपचूप. जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळेमध्ये आले, आल्याच्या नंतर इतकं सुख झालं, इतकं सुख झालं, किती सुख झालं हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, सुका अंत पार नाही लेका. अंत पार नाही, जे अंत पार नाही ते परमात्मामध्ये नाही. जे परमात्मामध्ये जे सुख आहे त्याचा अंत नाही, पण जे संसारामध्ये सुख आहे त्यांचा अंत आहे, त्याचं मोजमाप काढता येते. पण जेव्हा परमात्मामध्ये जे सुख आहे त्याचं अंत पार नाही लेका. का 2-2 वर्ष बघा, नवरी 1 वर्ष लग्न झाल्यावर काही शुद्ध भाषा बोलते नवऱ्याला, अहो 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 ऐकलत का, अहो ऐकलत का. 2 वर्षानंतर पप्या बापाला विचार केळायचा का नाही, एवढं बिघडून जातं. बरं, संसारामध्ये जे अंत पार नाही लेका. म्हणूनच तुकोबाराय सांगतात, मायामध्ये गुंतू नका, या संसारामध्ये गुंतू नका, परमात्मामध्ये गुंता, माझ्या देवाच्या भजनामध्ये गुंता तुम्ही. या संसारामध्ये काय नवीन उठली, काय शुद्ध बोलते, अव्वा तय्या अय्या अय्या, काय शुद्ध. आणि 80% पोरी इंस्टाग्राम वापरतात. इंस्टाग्राम काय वापरायची गरज आहे, हां इकडून चॅटिंग करतात पोराला, हाय हाय, हे तिकडून वाय हाय वाय. काय अरे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नाम जप करा, काय तुम्हाला तेवढंच पुण्य भेटेल. लई सुनबाई लई झटका आणती. आणि जे सुनबाई नवीन नवरी आली का नाही, सासूबाई एवढं सूनचं वर्णन करते, माझी सून अशी आहे 1 नंबर, माझ्या सूनाला तोडच नाही, जगातच 1 नंबर, लक्ष्मीच. 2 वर्षानंतर माझ्यासारखी सून तुझ्यासारखी मला भेटली असते तर तू तवाच मेली असती. काय सून बेकार आहे. आणि काल परवा माझं कीर्तन झालं एका गावात, मी म्हणलं आजी माय कसं चालला पोराचा संसार, वाटोळ झाला वाटोळ. हां मी म्हणलं पोराचं का पोरीचं, मी म्हणलं कस काय, सुन मायले बेकार. मी म्हणलं तुला काय करते, नुसती काठावर बसते, नुसती काठावर. मी म्हणलं बसून दे ना, नुसती टीव्ही बघते, टीव्ही. मी म्हणलं बघून दे ना, पण मला जी मालिका बघायची ते बघून देत नाही.
हां, म्हणजे एवढं हळू बोलते तरी तुम्ही ध्यान देऊन ऐकत आहे. म्हणून म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. मी म्हणलं ते जाऊ द्या. लेकीचं कस काय, जावाचं कस काय, जावाचं नाव घेतलं की म्हातारे पेटूनच सुटली. हा, माझा जावाई नाव कशाला काढता, सोनं सोनं. हा, माझ्या लेकीला खाटाच्या खाली उतरूनच देत नाही. मग इकडं तरी तेच चाललंय ना, तिकडं पळत आणि इकडं जळत. ए म्हाताऱ्या, हे म्हाताऱ्याला आगाव. एक म्हातारी एका कंडक्टरला मूठ भरू काजू बदाम द्यायची. हातात बदाम, हातात काजू, मूठ भरू काजू बदाम द्यायची. 1 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, असलं फुगला असं कंडक्टर, असं वजनदार, लई वजन झालं त्याच्या, असं खपक्याचं 50 किलो वजन झालं जास्त. खपक्याच्या पुढच्या गुंड्याच तुटून गेल्या त्याच्या. असं म्हणजे काही राहतच नव्हत्या ना, म्हणजे नम्रता नव्हती ना त्याच्याकडं. असं वजनदार. आणि 3 महिन्यानंतर त्या कंडक्टरनं आजीमायला विचारलं, आजीमाय काय आपल्या दोघांचं प्रेम बसलंय का, मी नातवासारखा दिसतो का भावासारखा दिसतो, नेमकं काय सारखा दिसतो. ती आजीमाय म्हणले, काय नातवासारखा, काय पोरासारखा, माझं वय झालं ना व माझ्या तोंडात एक काही दात नाही, मी बदाम काजू चागून फेकून देणं बरं वाटत नाही, म्हणून चगळलेलं तुला देते. असल्या म्हाताऱ्या आगाव, म्हातारी लय म्हातारे आगाव. आणि म्हातारी काय बोलती, पहिलं लग्नाच्या आधी आमच्या मुलीला संसार पाहिजे आणि त्या पोराला जमीन पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. आणि काय लग्न झाल्यावर का भितडा संग बोलशील का. आणि पोरीची आई तर काय शायनिंग घालती, नाकात नथ घालती, तिला म्हणलं पोरीच्या आईला भाषण द्या, नाकामध्ये पाड शेंबड. ती म्हणे लग्न टाई, अशी शुद्ध भाषा बोलतात. आणि ते आता काय ते ट्रिप निघाले, 80% महिला मंडळ काशीला जातात. काशीला जायचं कशाला, महिला मंडळाला फक्त ट्रिप करणारा बुवा शटला पाहिजे, बिलगलीच त्याला. कोणत्या गुरुजीकर व्याकरण शिकायला होती का काय माहिती. हो, आणि आता सध्या लग्नाचं अवघड झाले. नाही आता पुरे झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड. अहो त्यांच्या आईला आलंय डिमांड, जेवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना, कांद्याला सुद्धा नाही. कांद्याला सुद्धा नाही. चला गोकुळेमध्ये, नाही तुम्ही काही चिंता करू नका, मी कुठं जरी गेलं तुम्हाला नीट आणतो. गोकुळेमध्ये चला. आणि भगवान श्रीकृष्ण सर्व गोकुळवासी सर्व भगवान श्रीकृष्णाला पाहायला येऊ लागले. आणि 2 वर्ष झाले आणि भगवान श्रीकृष्ण रांगू लागले, आई मला लोणी दे गाई. यशोदा माताला म्हणू लागले, आई मला लोणी दे गाई. आई म्हणून थाप, डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत, 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 हे आई मला लोणी दे म्हणत, 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 हे आई मला लोणी दे म्हणत, 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 डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत, डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत, हे डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत, डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत, आई मला लोणी दे म्हणत. आणि यशोदा माता म्हणू लागली, कृष्णा रवी सोड, कृष्णा रवी सोड, कृष्णा सोडेना, भगवान कृष्णा सोडेना, कृष्णा रवी सोड. आणि तेव्हा यशोदा माता म्हणू लागली, सोड रवी सोड बाळा, सोड रवी सोड बाळा, मला करू दे मंथन, करू दे मंथन रे बाळा, करू दे मंथन, करू दे मंथन रे बाळा, करू दे मंथन, सोड रे सोड बाळा, बाळ करू दे म्हणताना, सोड रे सोड बाळा, बाळ करू दे म्हणताना, म्हणताना रे बाळा करू दे म्हणताना, करू दे म्हणताना रे बाळा करू दे म्हणताना.
सोडेना सोडता सोडेना. कृष्णा रवी सोड, यशोदा म्हणू लागली कृष्णा लोणी सोड. सोड रवीचा हात हरी रे, ले बाळा करू दे रे मंथना, ले बाळा करू दे रे मंथना. आणि भगवान श्रीकृष्णाला रवी सोडली आणि यशोदा माताने भगवान श्रीकृष्णाला लोणी दिली. आणि भगवान श्रीकृष्ण हळूहळू चालायला लागले भिंतीचा आधार घेऊन. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण चालायचे तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या पायातल्या वाळ्यांचा आवाज यायचा. कसा? चुम छान नन चुम छान नन चुम छान छान छान. झुम छानननन, झुम छानन छानन छन छन. चुम छान नन चुम छान नन चुम छान छान छान. झुम छानननन, झुम छानननन, झुम छानन छानन छन छन. कृष्णाचा पायाचा बाई वाजती पैदल, कृष्णाचा पायाचा बाई वाजती पैदल. छान नन तुम छान नन तुम छान छान छान. झुम छानननन, झुम छानननन, झुम छानन छानन छन छन. हो. आणि भगवान श्रीकृष्णचा हळू भिंतीचा आधार घेऊन चालायला लागले.